काय झालं, मी बरेच वेळेस ना ते जालना जिल्ह्यातला जो काही प्रकार घडला ना, पोलीस अधिकाऱ्याने त्या माणसाला मागून लाथ घातली त्याच्या लहान मुलीसमोर. लहान मुलगी होती हो. अक्षरशः व्हिडिओ बघून मी एकदाच पाहिला व्हिडिओ, कारण का बऱ्याच प्रतिक्रिया आल्या त्याच्यावर. ह्या की नाही का तुम्ही पहा पहा म्हणून मी पाहिला. आणि मी पाहिल्याच्या नंतर मला ते दिसलं की तो पोलीस अधिकारी एवढा उंच उडी मारतोय आणि त्याच्या मागून पेकटात लाथ घालतोय. घालू दे, काय असेल चुकलं असेल तू घाल ना बाबा, तू मार त्याला, तू हे आहेस, कायद्याचं रक्षक आहेस, तुला ते करणं योग्य आहे. परंतु त्याची लहान मुलगी त्याच्या मागून एक पिशवी घेऊन येत होती. लहान मुलगी, आणि कारण घरगुती होतं. कारण त्यांचं काहीतरी घरगुती कारण होतं, त्याची बायकोचं काहीतरी प्रकरण होतं, त्यामुळं तो बसला होता, ते चाललं होतं काहीतरी. आणि जर तुझीच मुलगी असते, तुझ्या मुलीसमोर जर असं केलं असतं, काय झाली असेल हो दशा त्या छोट्या मुलीची. मला तर ना व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं. माहिती की मी असा विचार केला की अरे काय ही मानसिकता आहे की नाही, किती हे आपल्या वर्दीचा किती रुबाब आहे ना लोकांना. वर्दी जाईल काही दिवसांनी, एक वय झाल्याच्या नंतर रिटायरमेंट हे असतं, कायमस्वरूपी काही नसतं बरं का. मग पुढे जाऊन सर्व गोष्टीचा झाडाझडता आपल्याला द्यावा लागतो. पण लोक विसरून जातात, म्हणतात जाऊ दे, जेव्हाचं तेव्हा होईल, काय करायचं. ती छोटी मुलगी तिच्या बापाला मारल्याच्या नंतर ती किती घाबरली असेल ना. ती एकटीच मुलगी, तिला पण त्या पोलिसांनी धरलेली, बापाला 4-5 जणांनी धरलेलं. आणि कारण काहीतरी त्यांचं घरगुती कारण होतं. त्याची बायको कोणाबरोबर तरी गेली होती निघून, तिने तिकडे लग्न केलं होतं, काय केलं होतं काय माहिती. आणि त्यासाठी तो आंदोलन करत होता. जालना जिल्ह्यातला व्हिडिओ आहे बघा, तुम्हाला जर सापडला तर तुम्ही पण बघू शकता. व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ. असं आहे बघा, काय बोलावं ना. अरे थोडी तरी माणुसकी ठेवा रे, मोहरीच्या दाणे इतकी तरी माणुसकी ठेवा. जरी तुम्ही मोठे पदी पोलीस अधिकारी असला आणि तुमच्याकडे सगळ्या काही हे असल्या, तर तुम्ही थोडी तरी माणुसकी ठेवा. आणि तेच जर पैशावाला असता तर गरीबाला ह्या जगात, ह्या दुनियेत काहीच किंमत राहिलेली नाही, माहिती. तेव्हा मला सगळ्यांना एक सांगणं आहे की शक्यतो करून पोलीस चौकीत तुम्ही जाऊच नका. कारण पोलीस तिथे न्यायनिवाडा करत नाहीत, उलट आपल्यालाच त्रास होतो, आपल्यालाच घरी पाठवतात. आता काही दिवसापूर्वी एक असंच प्रकरण होतं, आणि ते फॅमिली गेली होती पोलीस चौकीत. पोलिसांनी ज्याच्याकडं काही गुन्हा नाही ना त्यालाच त्यांनी हे केलं, दम दिला, आणि ज्याच्याकडे गुन्हा होता त्याला सोडून टाकलं. असं चाललेलं आहे बघा. त्यामुळं कोणावर विश्वास ठेवू नका.